विमान प्रवासावेळी फडणवीसांची हतबलता दिसली। फडणवीस दिल्लीत येतील म्हणून भाजपतूनच त्यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न सुरू। उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंना माझी हतबलता कुठे दिसली? फडणवीसांचा सवाल। तर मी मनुष्य असल्यानं माझं पंख छाटण्याचा विषयच येत नाही, फडणवीसांचं मिश्किल उत्तर। उद्धव ठाकरेंच्या शेजारी बसलो असतो तर गप्पा मारल्या असत्या। विमान प्रवासात योगायोगाने एकत्र आलो। ठाकरेंसोबतच्या विमान प्रवासावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। वाघाचं कातडं पांघरलेला तो गद्दार निघाला। विकास करणारे खासगी विमानात बसून बदाम खातात। परभणीत उद्धव ठाकरेंनी संजय जाधवांना कडाडून सुनावलं। संजय जाधवांनी आम्हाला आव्हान देऊ नये। अनेक आंडू पांडू आणि बंडू आले गेले। गेल्या 20 वर्षात संजय जाधव साधीपीठाची गिरणी आणू शकला नाही। राऊतांची संजय जाधवांवर खालच्या पातळीवर टीका। विमानात तंबाखू नेता येत नाही, मग दारू कशी नेईन? संजय जाधवांचा राऊतांना सवाल। तर कुणाकडे पाणी न घेणाऱ्यासमोर विमानात रंगीत पाणी होतं असं विधान राऊतांनी केलं होतं। बाबरची औलाद राम मंदिर लुटते। बाबर जनता पार्टी म्हणत उद्धव ठाकरेंचा भाजपवरही घणाघात। गद्दारी फक्त आपल्याशीच नव्हे तर हिंदुत्वाशी झाली। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। ज्योती वाघमारेंकडून अप्रत्यक्षपणे शिंदे फडणवीसांची राम लक्ष्मणाशी तुलना। रावणाचा वध करताना रामाला लक्ष्मणाची साथ लागतेच। खासदार फुटीवरून ज्योती वाघमारेंचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावेळीच परभणीत फुटेर खासदार संजय जाधवांकडून शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण। विनापरवानगी पुतळा बसवल्यानं आमदार सईद खान यांच्यावर कारवाईची शक्यता। देवदर्शनानंतर ओमराजे निंबाळकर धाराशिव मतदारसंघात ठाकरेंच्या दौऱ्यानंतर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार। ठाकरेंबद्दल आदर कायम, टीकाकारांना कामातून उत्तर देणार निंबाळकरांचं वक्तव्य। फुटेर खासदार ओमराजे निंबाळकर अजूनही ठाकरे पितापुत्रांच्या फॉलोअर्समध्ये। शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही सोशल मीडियावर फॉलो कायम। संजय दिना पाटलाच्या मतदारसंघात मनसेचं शक्ती प्रदर्शन। राज ठाकरेंच्या हस्ते विक्रोळी मनसेच्या नव्या शाखेचं उद्घाटन। संजय पाटलावर केलेल्या टीकेनंतर राज ठाकरेंचा ईशान्य मुंबई दौरा। खंडणीचा कथित व्हिडिओ हा डबिंग केलेला आहे। शासकीय व्यवहाराचा काही संबंध नाही। एका व्यक्तीला व्यवहारात मदत करून न्याय दिलाय। आमदार राजेश क्षीरसागरांनी खंडणीचे आरोप फेटाळले। केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणाचं सीन रिक्रिएशन। आरोपी सिया गोयल चेतन चौधरीला घेऊन पोलीस लोहगड किल्ल्यावर। कड्यावरून डमी पुतळा ढकलून हत्येचं पुनरावलोकन। केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात आरोपी सिया गोयलच्या आई वडिलांची 12 तास चौकशी। सियाच्या भावाचीही 10 तास चौकशी। मोठे खुलासे होणार, पोलीस सूत्रांची माहिती। टीईटीचा पेपर 1.5 कोटींना विकण्याचा कट होता। शिक्षण मंत्री दादा भुसेंची पोलीस महासंचालकांसोबत उच्चस्तरीय बैठक। एसआयटी स्थापन, मुख्यमंत्र्यांकडून दोषींवर कडक कारवाईचा इशारा। एकही परीक्षा घोटाळ्याशिवाय पूर्ण का होत नाही? सिस्टीम एवढी सडली आहे का? तरुण डिप्रेशनमध्ये चाललंय। सरकार मात्र ऑपरेशन टायगरमध्ये मग्न आहे। टीईटी पेपर फुटी प्रकरणी अमित ठाकरे यांचा सरकारवर निशाणा। आता प्रवाशांच्या बॅग्सची तपासणी होणार। लोकलमधील हत्याकांडानंतर रेल्वे पोलिसांचा मोठा निर्णय। शस्त्र आणि धारदार वस्तूंना नो एंट्री। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये स्वच्छता मोहीम। उन्नत नाशिक आणि हरित मान्सून अभियानात मंत्री गिरीश महाजनांचा सहभाग। कबिला नदी स्वच्छ करण्याचं काम हाती। कोल्हापूरच्या खिद्रापूरमध्ये पर्यटकांसाठी कोपेश्वर मंदिर आजपासून बंद। अतिक्रमण काढण्याविरोधात ग्रामस्थांचा बेमुदत धरणं आंदोलन। न्याय मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा ग्रामस्थांचा निर्धार। बीडमध्ये स्कूलमधील 27 जिल्ह्यांना विजांसह वादळी पावसाचा इशारा। मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात पुढील काही तास जोरदार पावसाचा अंदाज। नाशिक घाटमाथ्यापासून गडचिरोलीपर्यंत येलो अलर्ट जारी। अकोल्यात पावसाचा कहर। मुजावरपुरा परिसरातील अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं। जनजीवन विस्कळीत। देऊळगावच्या नाल्यात 4 चाकी वाहून गेल्याची घटना। मुंबईकरांची चिंता वाढली। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये अवघा 7% पाणीसाठा। जून महिना संपत आला तरी पावसाची तूट कायम। मुंबईच्या दादर, धारावी, कुर्ला, मालाडमध्ये पाणी चोरीचा प्रकार। बेकायदेशीर नळ जोडण्या आणि बूस्टर पंपावर कारवाईचा बडगा। बीएमसीकडून 10 दिवसात 291 अनधिकृत नळ जोडण्या खंडित।
कराचीमध्ये रेंजर्स मुख्यालयावर आत्मघाती हल्ला, भीषण बॉम्बस्फोट आणि गोळीबाराने पाकिस्तान हादरलं. स्फोटात 6 दहशतवाद्यांसह रेंजर्सच्या 4 जवानांचा मृत्यू. संपूर्ण परिसरात हाय अलर्ट जारी. इराणचं अस्तित्व